साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 9वी साडी राजपुती लेहंगा चोली चुडीदार स्लीव्जसोबत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. साडी काहीतरी अशी होती आणि त्याचा जो पदर आहे तो पूर्ण असा भरलेला होता. बॉर्डर आणि पदर त्याचा जास्त असा सुंदर होता. चला स्टिचिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी गळ्याच्या भोवती पिन्सने सेट करून गळ्याच्या पाव इंच भोवती सिलाई मारून घेतलेले. गळ्याच्या भोवती पाव इंचाने गळा कट करून घेतला आहे आणि त्याला कट्स लावून घेतलेत. कट्स लावणं जरुरी आहे कारण गळा पलटी नीट होणार नाही, म्हणून कट्स लावावंच लागतील. आणि कट्स छोटे लावायचे आहेत, सिलाईमध्ये यायचे नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. अस्तर पलटी करून मग परत एक किनारची टीप मारून घ्यायची आहे. हा जो आहे तो पुढचा गळा आहे. सिलाई पूर्ण मारून घेतल्यानंतर अस्तरला मेन फॅब्रिकला अस्तर चारी बाजूंनी जॉईंट करून घ्यायचं आहे सिलाई मारून. आणि जो खाली अस्तरचा जो पन्ना आहे त्याला बॉटम पन्ना जो बोलतात त्याला 2 फोल्ड करून घ्यायचं आहे. नंतर जो मागचा जो गळा आहे मागचा गळा त्याला 2-2 इंचांवरती असं मार्क करून घेतलेला आहे. गळा 10 इंचाचा आहे म्हणून जे मार्क आहे ते दोन्ही साईडला 5-5 येतील. ते डोरी स्टाईल जी असते क्रॉसमध्ये त्यासाठी असं गळा बनवलेला आहे. स्क्वेअरमध्ये गळा आहे आणि 2-2 इंचांवरती मार्क केलेले आहे. डोरी बनवून असे छोटे छोटे डोरी कट करून घेतलेले आहेत. जिथे लागणार त्यापेक्षा 2-3 जास्तच घेतलेले आहे. आता बघा एक ते उचलायचं आहे आणि फोल्ड करून जिथे जिथे मार्क केलेले आहे तिथे ते आतमध्ये ठेवून, बघा मी कशी करते, फोल्ड करून जिथे मार्क केलेले आहे. मार्क कशासाठी करायचे, कारण आपली डोरी वर खाली जाणार नाही म्हणून. तिथे 2-3 सिलाई जास्त करून लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पुढे निघणार नाही, नीट टाईट तिथे बसेल. ते जिथे जिथे मार्क केले तिथे तिथे ते लावून परत सिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे ते येणार डोरीसाठी तिथे 2-3 सिलाई जास्त मारून लॉक करून घ्यायचं आहे. नीट व्यवस्थित ते ठेवून नंतर सिलाई मारून घ्यायची आहे. त्यासाठी आधी पिनने सेट करून घ्यायचे गळा, नाहीतर तो फार हलणार. इकडे 5 लागले डोरीचे जे आहेत ते, आणि दुसऱ्या साईडला पण 5 लागतील. मी लावून घेतलेले आहेत सर्व. आता कटिंग करताना नीट करायचे कारण तिथे 2 फोल्ड करून आलेले आहे त्या डोरी, म्हणून कट लवकर होत नाही. गळाच्या भोवती कट्स लावायचे आहेत आणि नंतर गळा पलटी करून घ्यायचा आहे. मग नंतर आपले असे बाहेर निघतील ते. गळ्याच्या भोवती कट्स लावायचं मी इथे दाखवले नाही आहे, पण ते लावलेत मी, आणि तुम्ही पण लावायचंच आहे ते, कारण गळा नीट पलटी होणार नाही कॉर्नरमध्ये. नंतर 5-5 इंचांची सिलाई मारून घ्यायची आहे. शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे सिलाई मारून दोन्ही. दोन्ही साईडचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. आधी सिंगल टिप नंतर डबल टिप मारून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत त्यावरती डबल टिप मारायचं आहे म्हणजे ते पुढे निघणार नाही म्हणून. आता स्लीव्ज जी आहे बाही ती लावून घ्यायची आहे. बाह्यांसाठी जो शोल्डरचा सेंटर आहे त्यावरती बाहीचा सेंटर ठेवूनच सिलाईची सुरुवात करायची आहे. आधी एक साईडची मुंडाची जी आहे बाहीची मुंडा ते लावून घ्यायची आहे. एक साईड लावून झाल्यानंतर मगच दुसरी साईड लावायची आहे. सेंटरवरती सेंटर ठेवूनच जर लावला तर जर खाली जर जास्त कपडा वाढला तरी आपण ते कट करू शकतो, म्हणून ते वरती बरोबर सरकलं जाणार नाही. सिंगल टिप मारून झाल्यानंतर परत एकदा डबल टिप मारून सिलाई लॉक करून घ्यायची आहे. मी एकच बाही दाखवली आहे, दुसरी बाही मी लावून घेतलेली आहे. स्लीव नंतर बघा बाही असे दिसतील. आणि जो खालचा जो आहे बाहीचा जो दंड घेर तिथे 3/4 स्लीव्ज आहेत, तर तिथे खाली चुडीदार स्लीव्ज आहे तर तिथे खाली 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे.
फिटिंगसाठी जो आपला आपण नॉचेस मारले होते तिथे साईड कटसाठी 1 इंच, मग वरती 2 इंच आणि मुंडाच्या तिथे 2 इंच अशी फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. भाईसाठी पण फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. मी चॉकने आधी मार्क करून घेते फिटिंगची शिलाई. वरून सुरुवात करायची आहे आणि जिथे आपण 18.5 वरती मार्क केलेल्या साईड कटसाठी तिथपर्यंतच मारायचं आहे. जी साडीची नववी साडीची जी कटिंगची व्हिडिओ आहे ती मी आधी अपलोड केलेली आहे, ते जाऊन बघू शकता, चॅनलवरती आहे. वरून सुरुवात करूया शिलाई मारायला आणि खालपर्यंत येऊन तिथे थांबायचं आहे. नंतर खालून 2 फोल्ड करून शिलाई चालू करायची आहे मारायला. 2 फोल्ड करून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. तिथपर्यंत येऊन थांबायचं आहे, दाब उचलायचे आणि परत दुसरीकडे यायचं आहे. तिकडे पण 2 फोल्ड करून शिलाई मारायची आहे. 2-3 शिलाई जास्तच तिकडे करून लॉक करायचे आणि परत 2 फोल्ड शिलाई मारून खालपर्यंत यायची आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. मी एकच साईड दाखवली आहे. आता इथे मागे मी टक्स घेतलेला आहे. टक्स घ्यायचं काही आपलं ठरलेलं नव्हतं, पण नंतर फिटिंगमध्ये थोडंसं मला लूज वाटलं म्हणून मी मागे टक्स घेऊन पाहते आहे की छान आलं तर, म्हणून टक्स घेते आहे. वरच्या बाजूला 2 मागच्या बाजूला 2 टक्स मारलेले आहेत. दुसरा टक्स आता मी दाखवते तुम्हाला कसं केलं आहे. कमर उंची जिथे आपण घेतली होती तिथे सरळ असं लाईन मारून 4 इंच आतमध्ये घेतलं आहे. तिथे जिथे मार्क केले तिथे 3 इंच खाली आणि 7 इंच वर असं आपण 10 इंचांचा टक्स मारलेला आहे. टक्स मारण्यासाठी वरून सुरुवात करायची आणि परत सुरुवात करत पूर्ण म्हणजे जिथे जिथे मार्क केलेली आहे तिथून मी शिलाई जशी मारते तुम्हाला समजेलच कसं करायचं आहे ते. तिथून सुरुवात करायची आहे. मध्ये थोडंसं पाव इंच जास्त घ्यायचं आणि परत शिलाईच्या रेषेवरती यायचं आहे. स्कर्टसाठी सुरुवात करूया. आधी सगळ्या जे कळ्या आहेत ते जॉईंट करून घ्यायचं आहे. कळी वरच्या साईडला सरळ ठेवायचं आहे, कारण जर खाली वाढला तरी आपण ते कट करू शकतो, पण वरती प्लेन असायला हवं. जिथे कमरेच्या बाजूला 6 कळ्या मी बनवल्या आहेत पुढच्यासाठी, सेम असंच 6 कळ्या मी बनवते मागच्यासाठी. 12 कळ्यांचं आपलं ठरलं होतं बनवायचं, तर हे 6 कळी पुढच्या फ्रंटसाठी आणि 6 कळीची जी आहे ती बॅकसाठी, अशी दोन्ही कळी बघा बनवून झालेली आहे. आता ते दोन्ही कळी एक साईडने जॉईंट करूया आणि एक साईडने अशीच ठेवायची आहे मोकळी, फक्त एक साईड जॉईंट करायची आहे. स्कर्ट जी आहे लेहंगा एक साईडला जॉईंट करायचं आणि दुसऱ्या साईडला असंच मोकळं सोडायचं आहे. नंतर एक एक्स्ट्राच कळी निघाला तर मी ते पण वेस्ट न करता ते पण त्याच्यामध्ये ॲड केला, कारण जास्त हेवी होईल लेहंगा म्हणून. आता स्कर्टचे जी आतमध्ये आपण अस्तर बसवणार आहोत लेहंगाच्या आतमध्ये, त्याची शिलाई मारून घेऊया. त्याची शिलाई पण एक साईडचीच मारायची आहे आणि दुसऱ्या साईडची अशी मोकळी सोडायची आहे. हे बघा, एक साईडची शिलाई मारायची आहे त्याची. एक साईडची शिलाई मारून झाल्यानंतर जो स्कर्टचा जो वरचा कमरेचा घेर आहे तो आणि जो आतमधल्या अस्तरचा कमरेचा घेर आहे तो दोन्ही जॉईंट करायचा आहे. दोन्ही जॉईंट करायचं आहे नीट. जर साईडचे एक्स्ट्रा जर निघत असेल तर ते नंतर कट करता येतं अस्तर. ते बघा माझे थोडे जास्त निघालेत दोन्ही साईडचे, तर मी कट केलेलं आहे थोडं थोडं. त्यानंतर वरती बघा कमरेच्या खालून नीट वरती 4-5 इंचांवरती मार्क करून मी 2 फोल्ड करून घेतलेले आहे. झिप लावणार होते, पण हे झिप लावण्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल आहे म्हणून मी असं केलं. 4 इंच खाली घेऊन 2 फोल्ड करून तिथे शिलाई मारून घेतली आहे. आता वरून खाली 2-3 इंचांवरपर्यंत शिलाई मारायचं आहे. त्यानंतर 2-3 इंचांपर्यंत शिलाई मारायची आहे. त्यानंतर अस्तरची शिलाई वेगळी मारायची आहे, म्हणजे वरचं आणि खालचं अस्तर दोन्ही अस्तर पकडून शिलाई मारायची आहे.
त्यानंतर जो साडीचा जो फॅब्रिक आहे, साडीचा कापड लेहंगाच्या वरचा, तो दोन्ही धरून वेगळी शिलाई मारून घ्यायची. दोन्ही एकत्र जॉईंट करायचं नाही आहे. फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे. आता जो खाली कळ्यांचा जो आहे खालचा जो घेर तो वर खाली झालेला आहे, ते कट करून नंतर सरळ करून घेऊया समान सर्व कळ्या. कळ्यांचं हे असं होणं साहजिक आहे, सर्वांच्या असं होतातच कळ्या. त्यामुळे वरती जे आपण घेणार आहे वरती कमरेच्या तिथे लेवलमध्ये ठेवा. खालचं नंतर कट करून आपल्याला उंची मॅनेज करता येतं. सगळं कळ्या मी कट करून नीट व्यवस्थित करून घेतलेलं आहे लेवलमध्ये. त्यानंतर त्याला बॉर्डर लावून घ्यायचं आहे. बॉर्डर कसं लावायचं आहे, सरळ बाजूवरती बॉर्डर उलटी ठेवायची आहे. मग अर्धा इंच वरती बॉर्डर लावायचे, नंतर परत पलटी करायचे बॉर्डर. वरती कमरेसाठी नाडीपट्टी करायची होती, पण त्यासाठी कापड राहिलंच नाही. तर हे 2 बॉर्डर आहेत ते जॉईंट करून नाडीपट्टी बनवूया. आधी 2 तुकडे पडले होते बॉर्डरचे, ते जॉईंट करून घेऊया आधी. त्यानंतर ते सरळ करून दोन्ही साईडला ते लावून घ्यायचे. हे बघा, आतल्या साईडने जिथे सरळ बाजू आहे ते वरती ठेवायचे आणि उलट्या साईडने बॉर्डर लावायचं आहे. मी इथे दाखवते तसं. थोडंसं मी कट करून जे कापड साईडला सोडलेलं आहे ते वरती घेऊया. शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. बॉर्डर बघा मी कशी ठेवली आहे खाली. नंतर बॉर्डर असं वर येईल आणि नंतर त्याला आपण फोल्ड करू शकणार. खाली बॉर्डर ठेवून वरती जो स्कर्टचा पार्ट आहे तो ठेवून नंतर असं शिलाई मारत यायचं आहे. शेवटपर्यंत तसंच यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. जेवढी राहिलेली कापड आहे ते मी कट केला आणि तो वरती थोडंसं फोल्ड करून असं नंतर बघा फोल्ड करून पण शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडला शिलाई मारून घेऊन नंतर मग बॉर्डर इथे फोल्ड करून शिलाई मारला आहे. ही आपली अशी नाडीपट्टी तयार झाली स्कर्टसाठी. आणि आपला स्कर्ट पण इथे बनवून झालेला आहे. शेवटी जो अस्तरचा खालचा भाग आहे घेरचा तिथे 2 फोल्ड करून शिलाई मारून फिनिशिंग द्यायचं आहे. मला याच्यासोबत ओढणी पण बनवायची होती, पण ओढणीसाठी कापड उरलंच नाही. टॉपमध्ये आणि लेहंगामध्येच पूर्ण कापड निघून गेला. तुम्ही बघितलं तसं नाडीपट्टीसाठी पण कापड राहिला नव्हता. तर ह्यावरती मॅचिंग मी कॉन्ट्रास्टमध्ये दुपट्टा ओढणी घेणार आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा ह्यावरती कोणत्या कलरची ओढणी जास्त चांगली दिसेल, म्हणजे मी तसं घेईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. इथे आपला राजपुती टॉप आणि लेहंगा चोली बनवून झालेला आहे पूर्ण. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तसं करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.